रात्र फार जड होती. देशमुखांच्या घरात सगळे झोपलेले दिसत होते, पण प्रत्यक्षात कुणालाच झोप लागली नव्हती. हवेत एक न दिसणारा ताण पसरला होता. नेहा बेडच्या कडेला बसून खिडकीतून बाहेर अंधार निहाळत होती. चंद्राचा फिका प्रकाश तिच्या ओल्या चेहऱ्यावर पडत होता. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. प्रत्येक क्षण तिला जड वाटत होता. मी इतकी वाईट आहे का? मी खरंच या घरासाठी योग्य नाही का? तिला अचानक गावची आठवण झाली. ओलसर मातीचा वास, विहिरीचं थंड पाणी, आईचा मायेचा हात आणि त्या आठवणीसोबतच तिच्या मनात एक पक्का निर्णय तयार झाला. मी परत गावाला जाणार काही दिवसांसाठी. ती स्वतःशीच पुटपुटली. मी काही गुन्हा केला नाही, तरीही हा हिटलर मला नेहमी ओरडतो. मी श्वास घेतला तरीही त्यांच्यासाठी चुकीचीच ठरते. रडत रडत ती कॉटवर आडवी झाली. पण झोप काही येत नव्हती, फक्त वेदना होत्या. पहाट होताच नेहा नेहमीपेक्षा लवकर उठली. तिचे डोळे लाल होते, पण आता रडणं थांबलं होतं. जणू तिने आतून निर्णय घेतला होता. ती देवघरात गेली, दिवा लावला आणि हात जोडून कुजबुजली, देवा मला ताकद दे. आजी तिथेच जप करत बसल्या होत्या. त्यांच्या डोळ्यात चिंता स्पष्ट दिसत होती. नेहा थरथरत्या आवाजात म्हणाली, आजी मला काही दिवस गावाला जायचं आहे. आजीने काळजीने तिच्याकडे पाहिलं. का बाळा, काय झालं? नेहाचे अश्रू पुन्हा दाटले. ती हुंदके देत म्हणाली, आजी मी इतकी चुकीची आहे का? माझ्यामुळे या घरात रोज तणाव होतो. मी इथे कुठेच फिट बसत नाही. मला भीती वाटते आजी. तेव्हा आजीने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, तू चुकीची नाहीस बाळा, पण जर तू अशी निघून गेलीस तर रोहनच्या नजरेत तू कायमची चुकीची ठरशील. तेव्हा नेहा हळूच पुटपुटली, पण इथे मी रोज तुटते आजी, आणि मला आईचीही खूप आठवण येते. आजी काहीच बोलत नाहीत. नेहा रडत रडत आपल्या रूममध्ये येते. तिने खोलीत जाऊन आपली छोटी बॅग भरायला सुरुवात केली. आईचा फोटो, 2 साड्या आणि देवाचा फोटो. तेवढ्यात दार उघडलं. रोहन उठला. त्याचा चेहरा कठोर. रोहन कठोर आवाजात म्हणाला, कुठे चाललीस? नेहा हळू आवाजात म्हणाली, गावाला काही दिवसांसाठी. क्षणात रोहन भडकला. रोहन रागाने म्हणाला, म्हणजे तू पळून जाणार? या घरात वाटेल तेव्हा यायचं जायचं चालणार नाही. तेव्हा नेहा थरथरत म्हणाली, मला इथे भीती वाटते. तुम्ही रोज मला ओरडता. तेवढ्यात आजी आत आल्या. आजी रोहनला रागाने म्हणाल्या, तू तिला रोज ओरडतोस, तिचा अपमान करतोस आणि मग म्हणतोस ती पळते. रोहन खाली मान घालून गप्प बसला, पण त्याचा अहंकार अजूनही त्याला खाली वाकू देत नव्हता. आजी ठामपणे म्हणाल्या, तिची चूक नाही, चूक तुझ्या वागण्याची आहे. असे म्हणून आजी रागाने बाहेर निघून गेल्या. तेवढ्यात अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. वीज चमकली आणि लाईट गेली. घर पूर्ण अंधारात बुडालं. नेहा घाबरून ओरडली, आजी. क्षणात कुणाचा तरी हात तिच्या खांद्यावर आला. तो रोहनचा होता. रोहन हळू आवाजात म्हणाला, घाबरू नकोस. तो तिला सोफ्यावर बसवतो आणि मेणबत्ती लावतो. मंद प्रकाशात दोघं समोरासमोर बसतात. ती सोफ्यावर आणि तो कॉटवर. रोहन थोड्या दबक्या आवाजात म्हणतो, माझं लग्न तुझ्यासोबत जबरदस्तीने झालं असं मला वाटतं, म्हणून मी तुझ्यावर चिडतो. नेहा मान खाली घालून म्हणते, माझंही माझ्या आवडीने ठरलं नव्हतं, पण मी निभावण्याचा प्रयत्न करते. हा क्षण दोघांनाही पहिल्यांदा माणूस म्हणून जवळ आणतो. लाईट येते. आजी खोलीत येतात. आजी नेहाला म्हणतात, तुला जायचं असेल तर जा, पण 3 दिवसांनी परत ये. आणि रोहनकडे वळून त्या म्हणतात, या 3 दिवसात तू ठरव, तुला नेहाला बायको म्हणून स्वीकारायचं आहे की नाही. रोहन काही बोलत नाही, पण आतून अस्वस्थ होतो. नेहा शांतपणे तयार झाली. आजीने आदित्यला नेहाला बसस्थानकावर सोडायला सांगितलं. आदित्य म्हणाला, भाभी मी तुला बसपर्यंत सोडतो. नेहा फक्त मान हलवते. रोहन वरच्या पायरीवर उभा राहून पाहत राहतो. खाली येत नाही. त्याला बोलायचं होतं, माफ कर, पण त्याचा अहंकार त्याला थांबवतो. गाडी गेटच्या बाहेर निघते. गाडीत आदित्य नेहाला म्हणाला, तू वाईट नाहीस भाभी, तुला फक्त वेळ हवा आहे ना, तू लवकर परत येशील ना. तेव्हा नेहा हळूच म्हणते, मला माहीत नाही मी परत यावे की नाही. नेहा गेल्यावर आजी रोहनसोबत उभा राहतात. आजी संतापाने रोहनला म्हणाल्या, तुझ्या अहंकारामुळे ती घर सोडून गेली. देशमुख साहेबही रागवतात. तू पुरुष आहेस पण माणूस नाहीस का? इतकी गुणी मुलगी आहे ती, आणि तू रोज तिचा अपमान करतोस. बायकोला समजून घ्यायला शिक. तू रोज तिचा अपमान करतोस, तरी तुला ती समजून घेण्याचा प्रयत्न करते. रोहन काहीच बोलत नाही, पण त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणा स्पष्ट दिसतो. तो खोलीत जातो. बेडवर नेहाची उशी पडलेली असते. तो ती हातात घेतो आणि पहिल्यांदाच त्याला आपली चूक जाणवते. बसस्थानकावर नेहाला निरोप देताना आदित्य नेहाला म्हणतो, भाभी 3 दिवसांनी मी किंवा रोहन तुला न्यायला येऊ. नेहा फक्त मान हलवते. बस निघते आणि घरात रोहन खिडकीतून रस्त्याकडे पाहत राहतो, बेचैन, अस्वस्थ. रात्री आजी नेहाला फोन लावते. नेहा गावात पोहोचते. फोनवर आजी म्हणतात, पोहोचलीस का बाळा? नेहा फुटून रडते. नेहा हुंदके देत म्हणते, आजी तो माणूस नाही, तो हिटलर आहे आजी, हिटलर. आजी हलकेच म्हणते, असं बोलू नकोस बाळा, तोही तुटलेला आहे, थोडा रागीट आहे, पण तो मनाचा वाईट नाही.
तेव्हा नेहा म्हणते, मी काही केलं की तो ओरडतो, मी श्वास घेते तरी चूक होते. आजींचेही डोळे पाणावतात. आजी म्हणतात, तो अजून तुला समजून घेत नाही, पण त्याला थोडा वेळ दे, 3 दिवसांनी सगळं वेगळं असेल. नेहा रडत म्हणते, मला परत यायची भीती वाटते आजी. आजी शांत आवाजात म्हणतात, मी आहे तुझ्यासोबत. दुसरीकडे रात्री रोहनची बेचैनी. रोहन जेवणाच्या टेबलावर बसतो पण काही खात नाही. आदित्य म्हणतो, घर खूप शांत वाटते. रोहन काही बोलत नाही. तो रात्री उशिरा हॉलमध्ये एकटाच बसतो. खिडकीतून अंधार पाहतो आणि स्वतःशीच बोलतो, मी चुकलो का? मी तिला खरंच इतकं दुखावलं का? त्याला नेहाचे शब्द आठवतात. मला इथे भीती वाटते. तो खुर्चीवर डोकं टेकवतो आणि पहिल्यांदाच त्याचा अहंकार थोडा कोसळतो. नेहाचा माहेरचा पहिला दिवस. 2 घरं, 2 तुटलेली मनं. गावात नेहा आईच्या खोलीत झोपलेली होती. ती आपल्या आईला काहीच सांगत नाही, पण आईला सगळं कळतं. खिडकीतून खोलीत चंद्राचा फिका प्रकाश येत होता. गावात शांतता होती, पण नेहाच्या मनात वादळ उठलं होतं. ती उशीला घट्ट मिठी मारून पडली होती. नेहा मनात म्हणाली, मी इथे परत आले, पण मन तर तिथेच अडकून पडलंय. का मला त्याचा चेहरा दिसतो? का त्यांचा राग आठवतो? आणि तरीही का मला त्यांची चिंता वाटते? आणि आई बाबांना मी काय सांगू? मी त्यांच्या योग्य नाही का? तिला रोहनचे ते जबरदस्तीने लग्न झालं, माझ्याकडून काहीही अपेक्षा ठेवू नको म्हणालेले शब्द आठवतात. तिच्या डोळ्यात नकळत पाणी येतं. ती उठून आईच्या मांडीवर डोकं ठेवून झोपते. आईचा हात हातात घेते आणि नेहा रडत आईला म्हणते, आई, मी काय करावं? परत जावं की नाही? बाहेर हलका पाऊस सुरू होतो. छपरावर पडणारे थेंब जणू तिच्या हृदयावर पडत होते असं तिला भासत होतं. तेव्हा आई तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाली, बाळा, लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं घरच मुलीचं खरं घर असतं. तुला थोडा धीर धरावा लागेल. आणि आजी, देशमुख साहेब सर्वजण तुझ्या सोबत आहेतच तुला समजून घेण्यासाठी. रोहनला थोडा वेळ दे. तो थोडा रागीट आहे, पण मनाचा वाईट नाही. तो तुझ्यावर अन्याय करणार नाही असं मला वाटतं. तेव्हा नेहा निरागसपणे म्हणते, आई, तो खरंच हिटलर आहे. हिटलर कुठचा? आणि आई तिच्या डोक्यावर हात फिरवते व तिला झोपी घालण्याचा प्रयत्न करते. पण आईच्याही डोळ्यात पाणी होतं आणि चिंताही होती. इकडे देशमुखांच्या घरात रोहनच्या मनात बेचैनी वाढत चालली होती. नेहाच्या जाण्याने घर अगदी शांत झालं होतं, पण ती शांतता रोहनला बोचत होती. रोहन हॉलमध्ये एकटा बसलेला होता. समोर रिकामी खुर्ची जिथे नेहा बसायची. तो टेबलवर हात ठेवून मान खाली घालतो आणि मनाशीच म्हणतो, घर किती रिकामं वाटतंय. का मला तिची आठवण येते? मी तर तिला नको म्हणत होतो, मग आता का मला एवढा त्रास होतोय? त्याला तिचे शब्द आठवतात. मला इथे भीती वाटते. तो अचानक उठतो, खोलीत जातो. खोलीत नेहाची बांगडी बेडवर पडलेली दिसते. तो ती हातात घेतो. रोहन कापलेल्या आवाजात म्हणतो, मी इतका कठोर आहे का? का मी तिला इतका दुखवलं? ती खरंच चुकीची होती का? ती खरंच माझ्या योग्य नाही की मीच तिच्या योग्य नाही? त्याला नेहाचा निरागस चेहरा आठवतो आणि मनात म्हणतो, आय एम सॉरी, मला तुला दुखवायचं नव्हतं, पण मी काय करू? हे लग्न मला मान्य नाही. तो ती बांगडी हातात धरतो आणि पहिल्यांदाच तो स्वतःवर रागवतो. दुसऱ्या सकाळी आजी किचनमध्ये चहा करत असतात. त्या मनात म्हणतात, देवा, या दोघांना एकमेकांची किंमत कळू दे. तेवढ्यात आदित्य स्वयंपाकघरात येतो आणि म्हणतो, आजी, भाभी नसल्यावर घर खूप शांत वाटतं ना? आजी उसासा टाकतात आणि म्हणतात, हो, शांतता अशी चांगली नसते बाळा. कधी कधी ती खूप जखम देते. गावात नेहाची लहानपणीची मैत्रीण प्रीती तिला भेटायला येते. प्रीती म्हणते, काय ग, अचानक कशी आलीस? नेहा खाली पाहते आणि म्हणते, संसार अवघड आहे प्रीती, खूप अवघड. तेव्हा प्रीती थेट बोलते, मग परत जाऊ नकोस, इथेच राहा. नेहा थांबते, विचार करते आणि हळूच म्हणते, मन तर म्हणतं थांब, पण पाय मला परत तिकडे ओढतात. दुपारी देशमुख साहेब रोहनला आपल्या रूममध्ये बोलावतात. आजीही तिथेच होत्या. देशमुख साहेब रोहनला रागाने म्हणाले, 2 दिवस संपायला येत आहेत, तू काय ठरवलंस? रोहन गप्प. वडील कडक आवाजात म्हणाले, जर तुला तिला स्वीकारायचं नसेल तर प्रामाणिकपणे सांग. मी खूप मोठी चूक केली. त्या भोळ्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावून दिलं. यात तिचा काय दोष? तेव्हा रोहन अचानक म्हणतो, मला माहीत नाही. तेव्हा देशमुख साहेब म्हणाले, तू तिच्यावर अन्याय करू शकत नाहीस. लग्न म्हणजे खेळ नाही. तुला तिला समजून घ्यावंच लागेल. नेहा सुद्धा प्रयत्न करते तुला समजून घेण्याचा, मग तू का नाही?
तेव्हा रोहन मान खाली घालून म्हणाला, मी प्रयत्न करेन बाबा. हे ऐकून आजीच्या चेहऱ्यावर आशेची हलकी रेषा उमटते. रोहन खाली मान घालून आपल्या रूममध्ये निघून जातो. हळूहळू रात्र होते. घरातील वातावरण अजून तणावाचं होतं. रोहन रूममध्ये सोफ्यावर छताकडे पाहत आडवा पडतो. त्याच्या मनात होतं, मी खरंच हे जबरदस्तीचं लग्न मान्य करू शकतो का? हळूहळू रात्र सरते. तिसरा दिवस उजाडतो. सकाळी गावात नेहा देवळात जाते. देवळातील घंटा वाजवते, हात जोडते आणि नेहा कुजबुजते, देवा मला योग्य मार्ग दाखव. ती देवळाच्या पायऱ्यावर बसते आणि अचानक तिला रोहनचा चेहरा आठवतो. अंधारात तिला धीर देणारा, मेणबत्ती लावणारा रोहन. नेहा पुटपुटते, हिटलर मनाने तेवढा वाईट नाही. कदाचित त्यांना थोडा वेळ हवा आहे. इकडे देशमुखांच्या घरात रोहन किचनमध्ये येतो. आजी रोहनला चहा देतात व आजी रोहनकडे पाहत म्हणतात, तू स्वतः जाशील का तिला न्यायला? रोहन गप्प, मग हळूच मान हलवतो. तो वर जातो. आरशासमोर उभा राहतो. पहिल्यांदाच स्वतःकडे नीट पाहतो. रोहन मनात म्हणतो, आज अहंकार नाही, आज फक्त माणूस म्हणून जाईल. तो गाडीची चावी घेतो. रोहन एकटाच गाडी घेऊन ओला रस्ता, धुकं आणि रोहनची गाडी गावाकडे धावत होती. वायपर पावसाचे थेंब बाजूला करत होते, पण त्याच्या मनातले थेंब थांबत नव्हते. तो ड्रायव्हिंग करत करत स्वतःशी बोलत होता, मी तिला परत आणतोय, पण खरंच मी तिला स्वीकारायला तयार आहे का? की फक्त आजीबाबांच्या शब्दाला मान देतोय? त्याला नेहाचे रडलेले डोळे आठवत होते. तिचे शब्द कानात घुमत होते, मला इथे भीती वाटते. रोहन स्टिअरिंग घट्ट पकडतो. मी इतका वाईट नव्हतो, मग मी तिच्याशी इतका कठोर का झालो? नेहा देवळाच्या पायऱ्यावर बसलेली होती. हवा गार, घंटांचा आवाज, ओल्या मातीचा सुगंध. ती हात जोडून डोळे मिटून बसलेली. देवा मला योग्य मार्ग दाखव, मला ताकद दे. परत जावं का की इथेच थांबावं? तेवढ्यात तिला गाडीचा आवाज ऐकू येतो. ती वर पाहते. रोहनची गाडी देवळाजवळ थांबते. रोहन दरवाजा उघडतो. रोहन खाली उतरतो. दोघांची नजर एकमेकांवर पडते, शांत पण जड. नेहा क्षणभर स्तब्ध राहते. तिच्या मनात विचार येतो, हिटलर इथे कशासाठी आला? मला ओरडायला की मला परत न्यायला? रोहन काही पावलं पुढे येतो. तो थेट तिच्यासमोर उभा राहतो, पण खाली पाहतो आणि रोहन हळू आवाजात म्हणतो, आजीनी पाठवलं आहे तुला न्यायला. नेहा मान खाली घालते. नेहा कापलेल्या आवाजात म्हणते, फक्त आजीसाठी की तुमच्यासाठी? हा प्रश्न रोहनच्या मनात काट्यासारखा घुसतो. तो क्षणभर थांबतो, पण अहंकार परत वर येतो. रोहन थंड आवाजात म्हणतो, घरात सगळे तुझी वाट पाहतायत. नेहा लगेच थोड्या वेदनेने उत्तर देते, घर की फक्त 4 भिंती? रोहन काहीच बोलत नाही. पुढील भागात आपण पाहूया नेहा रोहनसोबत परत जाण्याचा निर्णय घेईल का आणि रोहन खरंच मनापासून तिला स्वीकारेल का?